मध्य सरळ पद्धतीने काढा. हा प्रश्न कन्फ्यूज करणारा प्रश्न बोर्डाला नेहमी विचारण्यात येत असतो. मध्य काढा आणि मध्य काढा हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मध्य सरळ पद्धतीने काढा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मध्य काढा हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहे. बोर्डाला हे प्रश्न येत असतात, कन्फ्यूज करणारे प्रश्न. तर प्रश्न पाहूया की वेळ आणि विद्यार्थी संख्या आपल्याला देण्यात आलेली आहे की 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10. ती संख्या आपण वर्गामध्ये लिहिलेली आहेत. उत्पन्न 1000 रुपये, बरोबर. त्यानंतर विद्यार्थी संख्या आपण सुद्धा लिहिलेल्या आहेत. वारंवारता विद्यार्थी संख्या आपण लिहिलेली आहे. आपल्याला वर्गमध्य काढायचा आहे आणि वारंवारता गुणाकार वर्गमध्य काढायचा आहे. तर वर्गमध्य आपण काढूया. तर वर्गमध्य काढण्यासाठी वर्गावर जे 0 ते 2, 2 ते 4 ह्याच्यातलं जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, फरक आहे, तो आपल्याला काढायचा आहे. 0 ते 2 ह्याच्यामध्ये 1 म्हणजेच इथे येईल 1. 2 ते 4 ह्याच्यामध्ये 3, 2, 3 आणि 4 म्हणजेच आपला येईल 3. 4, 5, 6 म्हणजेच 5 येईल. 6, 7, 8 म्हणजे इथे 7 येईल. 8, 9, 10 म्हणजेच इथे 9 येईल. अशा प्रकारे आपण वर्गमध्य काढून घेतलेला आहे. जर मोठ्या संख्या असल्यात 100 ते 200 तर ह्याच्यातला जो फरक आहे तो आपल्याला काढावा लागेल 50चा, म्हणजे 150 येईलमध्ये. अशा प्रकारे तो फरक आपल्याला काढावा लागेल. तर आपण पाहूया आता की वारंवारता वर्गमध्य काढायचा आहे. तर वारंवारता कोण, तर हा वारंवारता, आणि वर्गमध्य कोण, तर हा दोघांचा गुणाकार. तर 1 आणि 7 ह्याचा गुणाकार किती, 1 7 7, 3 गुणाकार 18 किती, 18 त्रिक 54, 5 गुणाकार 12, 12 पंचन 60, 7 गुणाकार 10, 7 10 70 आणि 9 गुणाकार 3, 9 त्रिक 27. हे गुणाकाराचं चिन्ह आपल्याला लिहायचं मिळत नाही, ते समजण्यासाठी आपण लिहिलेलं. त्यानंतर आपण वारंवारता पूर्ण टोटल करूया, म्हणजे बेरीज करूया. ह्यांची टोटल किती होते, 50. तर इथे येईल 50. त्याचप्रकारे आपल्याला वारंवारता आणि वर्गमध्य ह्याची टोटलसुद्धा करायची आहेत. तर टोटल होते 218. तर सूत्र लिहिलेलं आहे मध्य काढण्याचं, एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय छेद सिग्मा एफ आय. हे सूत्र आपल्याला पाठ करावं लागेल. तर एक्स बार आपला तसाच राहील, बरोबर. सिग्मा एफ आय एक्स आयची किंमत किती काढलेली आहे, तर 218. तर आपण 218 किमती भरूया. आणि सिग्मा एफ आय किती आहे, तर 50. 50च्या पाड्यात 200 येतात, 218 येत नाहीत. तर कितीने बोलल्यावर, 4ने बोलल्यावर 200. वजाबाकी करूया. 218मधून 200 वजा करूया तर 18 उरतील. आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहेत आणि 0 घ्यायचा आहेत आणि तो 0 आपल्याला खाली ओढायचा आहे, म्हणजेच 180. तर 50च्या पाड्यात 180 येत नाही, तर 150 येतात 3 वेळा बोलल्यावर. म्हणजेच 180मधून 50 गेले, किती उरले, 30. पुन्हा 0 घेऊया आणि तो 0 आपण पुन्हा इथे खाली ओढूया, म्हणजे 300 होतील. आता 50च्या पाड्यात 300 येतात, कितीने बोलल्यावर, 6 वेळा बोलल्यावर. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 0 आणि बाकी जे आहे किती, तर 4.36. तर मध्य आपण काढलेला आहे किती, तर 4.36. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. विद्यार्थ्यांना हा प्रश्न नक्की आवडला असेल. अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाला नेहमी येत असतात, कन्फ्यूज करणारे प्रश्न. मध्य काढा आणि मध्य काढा हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बहुलक काढा. तर विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील. आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.